जय जे सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशू सकार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवतारी रोजी 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणारा गणरायाला वंदन करूया. आणि यावेळेसचा फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवतील, फेकी करतील. आणि संजयजी मणेरा 40+ अंजूरचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायचं आहे. संजयजी मणेरा यस संजयजी मणेरा आमच्या बरोबर उपस्थित आहेत समालोचन कक्षाच्या अगदी मागच्या बाजूला. इथे ड्राईव्ह केलेला फटका खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव इकडे सुद्धा आलेली आहे. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर ते आहे 3. मोहिल म्हात्रे आणि निहार म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना. आणि जर वातावरण आपण पाहिलं तर क्लायमेट अत्यंत शांत आहे. ओव्हरकास्ट कंडिशन्स आहेत आणि इथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना स्विच केलं, बॅटची ग्रीप बदलली आणि हा चौकार मिळवला. असतं. आणि त्याची दुसरी बाजू अशी आहे की गोलंदाज यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असतो. आणि यॉर्कर हा असा चेंडू आहे त्यावरचं नियंत्रण जर थोडंफार खालावलं की मग फलंदाज तुमच्या विरोधात मोठे फटके तिकडे दाखवत असतात. म्हणजे तो थोडा पुढे गेला की फुलटॉसमध्ये कन्वर्ट होतो आणि थोडा अलीकडे आला की हफवालीमध्ये कन्वर्ट होतो. अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आक्रमकता स्वीकारवी लागते गोलंदाजाला. परंतु जर योग्य जागेवर पडला तर मात्र फलंदाजाचं काही खरं नाही. गिरीश सावंत इथे पुन्हा एकदा स्विच केलेला आहे. व्हॉट ए ग्रेट शॉट, सिक्सर. निर्धारित 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं बंधनकारक आहे. अदरवाईज एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 5व्या षटकामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल. 5 चेंडूंचा सामना करत असताना 17 धावांवर मोहिल म्हात्रे खेळत आहेत आणि निहार एका चेंडूचा सामना करत असताना 1 धावेवर मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहू शकाल. अक्षय पाटील क्रमांक 2 साठी षटक घेऊन सज्ज असतील गोलंदाजीच्या मार्गावर. स्ट्रायकिंग इनला निहार.
यावेळेस बघायचं चेंडू पडल्यानंतर वळला आहे की नाही आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये निश्चितच पाहूया, कारण चेंडूपैचा संपर्क इथे फलंदाजाला साधता आला नाही. थोडी हरकत निश्चितच या चेंडूमध्ये मिळाली असेल अक्षय पाटीलला. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने निश्चितच तिकडे केला. लॅकिंग ऑफ फुटवर्क ज्याला म्हणतात क्रिकेटमध्ये. अक्षय पाटील पुन्हा एकदा वळतील. उजवेष्टीच्या बाहेर येऊन कमिट झाले होते, त्यानंतर लॉफ्ट केले. इकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, फार दूरवरून आले, जवळजवळ 10-15 पावलांचा अंतर कापलं आणि हा सुरेख झेल टिपला, फलंदाज बाद. फलंदाज लगेचच आपण यायचं आहे, कारण वातावरण आपण पाहिलं तर ते थोडं बदललेलं आहे आणि 19 धावा धावपाल आहेत. चला, फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. 38 सर्कल क्रॉस करण्याच्या अगोदर पाठवा, लवकरात लवकर या. आणि फलंदाजाने येण्यामध्ये जर उशीर झाला तर निश्चितच इथे पेनल्टी अनाऊन्स होऊ शकते आणि त्याकडे लक्ष द्या. वेळेच्या बाबतीत आपल्याला काटेकोरपणा बाळगावा लागेल. 19 ऑन दी बोर्ड, 19 धावा धावपलकोर, एक गडी आतापर्यंत बाद झालेला आहे. 1.2 षटकांचा खेळ निश्चितच झालेला आहे. गोलंदाज अक्षय पाटील पुन्हा एकदा येतील. अगोदरच्या 2 चेंडूंवर एकही धावा आलेली नाहीये आणि पाहायचे नवीन फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील. खरं तर अनुभवांचं भांडार आहे राकेश चौधरी. कॅज्युअल अप्रोच खरं तर फलंदाजाचा आपण पाहिला, अगोदरच तयार होते स्वीप खेळण्यासाठी. गती कमी होती तरी सुद्धा चेंडूफळीचा चांगला संपर्क आणला आणि डिस्क स्क्वेअर लेग रिजनकडे फटका पूलचा खेळलेले आहेत. इथे 2 धावा मिळाल्या. पहिल्या चेंडूवर चांगला फटका निश्चितच फलंदाज राकेश चौधरीच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. 21 धावा आतापर्यंत या स्पर्धेत यस गोलंदाजाच्या शैलीविषयी आक्षेप इथे घेतलेला आहे फलंदाजाने आणि म्हणून विनंती असेल तिसऱ्या पंचांना आपण मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. क्रिकेट अलीकडचं खरं तर शिस्तबद्ध रीतीने खेळलं जातं आणि एक नवीन नवीन नियम क्रिकेटमध्ये आलेले आहेत. क्रिकेटची दुसरी बाजू अनुशासन जर असेल, क्रिकेटची दुसरी बाजू जर आपण पाहिली शिस्तीची असेल तर ते क्रिकेट पाहण्यासाठी अत्यंत चांगलं वाटत असतं. 21 धावा आतापर्यंत धावपलकर आहेत. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि फलंदाज बाद झाले होते अगोदर आपण पाहिलं निहार म्हात्रे. फक्त आणि फक्त 1 धाव त्याने धावपलकर जोडली होती आणि नवीन फलंदाज आपण पाहिले राकेश चौधरी. निश्चितच पहिल्या चेंडूवर 2 धावा त्याने मिळवलेल्या आहेत. सामन्याचा रिदम आपल्याला टिकवायचा आहे आणि प्रत्येकाने काळजी घ्यायची. वेळेच्या बाबतीत सहकार्य प्रत्येकाने देणं अत्यंत गरजेचं आहे. स्पर्धेचा हा अंतिम म्हणजे शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये खूप सारे प्रेक्षक या स्पर्धेशी जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं आपण इथे स्वागत करूया, त्याचबरोबर त्यांचा आभार सुद्धा मानूया, कारण प्रेक्षक फार मोठ्या संख्येने या स्पर्धेशी जोडलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि प्रेक्षक ज्या ज्या वेळेस अधिक संख्येने असतात त्या त्या वेळेस स्पर्धा आपोआप उंचीवर पोहोचत असते. यावेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. इथे हा झेल सुटलाय. प्रॉपर कॉलिंग देता आली नाही, संवादाचा अभाव आपण पाहिला. दुसरी धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. आता मात्र त्यानंतर त्या गोष्टीवर चर्चा केली जाते. क्रिकेट वास्तववादी खेळ आहे, जे घडतं ते तुम्हाला स्वीकारावं लागेल आणि यानंतर तुम्ही सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा टेलिव्हिजन रिप्लेमध्ये आपण बघितलेलं आहे काय झालं. साधा सोपा झेल होता. जाको राके साईया मार सके न कोई असं म्हणतात. देवतारे त्याला कोण मारी. 2 क्षेत्ररक्षक खाली येऊन सुद्धा हा साधा सोपा झेल तिकडे टिपू शकले नाहीत. 22 ऑन दी बोर्ड, 22 धावा धावपलकर. क्षेत्ररक्षणाची रचना बदलली जाते. गोलंदाजी करणारा संघ वेळेच्या बाबतीत तुम्हाला कटाक्ष बाळगावा लागेल, अदरवाईज तुमच्यासमोर अडचणी येऊ शकतात. शेवटच्या षटकामध्ये अक्षय पाटील येतील. 3 धावा आतापर्यंत या षटकामध्ये अक्षयने हाताळलेल्या आहेत. यस, खर्च केलेले आहेत. 22 धावा धावपलकावर. मोहिल म्हात्रे यावेळेस उजव्या बाहेर निघाले आणि त्यानंतर फ्लिक केलं. रिस्टवर्क अप्रतिम राहिलं. हा चौकार.
26 ऑन द बोर्ड. या स्पर्धेला पूर्णत्वास नेण्यासाठी फार मोठं मोलाचं योगदान खरं तर साई शेठ केनी यांच्यासोबत संकेश केनी, त्याचबरोबर प्रेमनाथ माळी, त्याचबरोबर सुजल माळी या त्रिकुटाचं राहिलेलं आहे. अक्षय यावेळेस बॅकफुटला असताना कट करण्याचा प्रयत्न झालेला आहे. चेंडूवर थोडी उसळी मिळाली होती आणि तिथेच फलंदाजाचे डोळे वटारले होते. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच तिकडे झाला होता. आणि याचबरोबर या शेवटचा चेंडू जो निर्धाव आला, त्याचबरोबर हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. 2 षटकांच्या अंती धावपलकर धावा जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 26. 13.00 ची धावगती आतापर्यंत निश्चितच आपण पाहिलेली आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये अल्पेश गायकवाड यांनी फार चांगलं स्कोरिंग केलेलं आहे. खरं तर अलीकडचं स्कोरिंग पॅटर्न सुद्धा बदललेलं आहे. त्याचबरोबर स्कोरिंग करत असताना आमचे गुणसंख्या लेखक 3-4 रंगाचे पेन वापरत असतात. म्हणजे षटकार जर आला तर वेगळा रंग, चौकार आला तर वेगळा रंग, अशा पद्धतीने अनेक कलर कॉम्बिनेशन इथे दाखवलं जातं. चला, वेळेच्या बाबतीत पुन्हा एकदा कटाक्ष आपल्याला तिथे बाळगावा लागेल. लगेचच क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू केलं जाईल. 2 षटकं हाताळण्यासाठी आतापर्यंत 9 मिनिटांचा अवधी घेतला गेलेला आहे. ऑन दी ट्रॅक आहेत. क्रमांक 3चं षटक यानंतर सुरू झालेलं आपण पाहू शकाल. साहिल नाईक येत आहेत. या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फार चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याचबरोबर फलंदाजीमध्ये सुद्धा चांगलं योगदान साहिल नाईकचं राहिलेलं आहे. पहिला चेंडू ऑन टू दी टार्गेट फुलर. फलंदाजाकडे कोणतंही ठोस प्रत्युत्तर इथे निश्चितच नव्हतं. निर्धाव चेंडूने ज्यावेळेस गोलंदाज सुरुवात करत असतो त्याचा आत्मविश्वास, मनोबल, मनोधैर्य वाढत असतं. परंतु त्यानंतर याच पद्धतीची परसिस्टन्सी ठेवणं हे सुद्धा आव्हानात्मक असतं. साहिल नाईक उजव्या इष्टीच्या बाहेर गेले होते, कमिट झाले होते आणि त्यानंतर ऑनसाइड रिजनला फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक गली रिजन मध्ये उपस्थित होते. यावेळी चेंडू अडून फेकी झाली. 1 धाव मिळालेली आहे. या धावफलकाला जर आता आपण पाहिलं तर जवळजवळ 12.00 ची धावगती सरासरी या धावफलकावर आहे. आणि त्याच जर गतीने हे धावफलक पुढे सरसावलं तर 60-62 धावा निश्चितच इथे लागू शकतात. अगोदरचा सामना आपण बघितला होता ज्यामध्ये 78 धावा निश्चितच चेस करायच्या होत्या. फलंदाजी करणाऱ्या संघाला शेळके ब्रदर्स पोगावला आणि तो चेस त्यांचा अनसक्सेसफुल ठरला. अगोदरच तयार होते. इथे चेंडूवरची गती कमी केली होती, स्विच केलं होतं स्वतःला आणि हा फटका चांगला मिळाला. फलंदाजाला देऊन जाईल धावा 4 चौकार. बघा, आपण आपल्या रिप्ले मध्ये बघितलं कसं ऍडजस्ट केलं स्वतःला फलंदाजाने. डीप मध्ये गेले होते आणि त्यानंतर तयार होते. खरं तर गोलंदाजांनी हे अगोदर हेरलं होतं तरी सुद्धा त्याला फलंदाजाला थांबवता आलं नाही. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 2.3 षटकांचा काही संपलाय. पुन्हा एकदा स्विच केलेला आहे. हा फलंदाज उजव्या हाताचा आहे की डावकुऱ्या हाताचा हे समजणं अत्यंत कठीण आहे. इथे थोडी अतिरिक्त घाई झाली राकेश चौधरीची नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस ते झाले धावबाद. धन्यवाद. A1 जोडी सुकेश डाकी. O2 सुनील शेलके सर.
इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पाहता पाहता चेंडू सीमा पार, फटका दर्जेदार चौकार. रात पुनवीची चौकार धावपलकाला 35 पर्यंत घेऊन जाईल. क्रिकेटला ज्याने माध्यम बनवलं अशी एवन जोडी केंद्रीय मंत्री चषक म्हणून फार मोठी स्पर्धा 32 बाईक एक 4 व्हीलर सहित प्रत्येक वर्षी आयोजित करत असतात आणि सर्व क्रिकेट रसिकांना रिझवणारी ती स्पर्धा, फार मोठा प्लॅटफॉर्म खरं तर टेनिस क्रिकेट विश्वात त्याने दिलेला आहे आणि ही स्पर्धा याही वर्षी मला असं वाटतं हर्षोल्लासात तिकडे साजरी केली जाईल. शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा आयोजकांना आपण. इथे 35 धावा धावपलकर जोडल्या, 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. मोहिल मात्र चांगले खेळत आहेत. 11 चेंडूचा सामना करत असताना 29 धावांचं व्हायटल कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आतापर्यंत राहिलेलं आहे आणि अँकर्स सुद्धा करतायत इनिंग, त्याचबरोबर स्वतःची इनिंग बिल्टअप केलेली आहे, कन्सोलिडेट केलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात मिळते ना त्यावेळेस ती इनिंग तुम्हाला बिल्ड करता आली पाहिजे, मोठी इनिंग तुम्हाला खेळता आली पाहिजे आणि मोहिल मात्रेने आतापर्यंत तेच केलंय. 3 षटकांसाठी 16 मिनिटांचा अवधी वापरलेला आहे आणि लवकरात लवकर हे षटक सुरू व्हावं. 4 मिनिटं तुमच्याकडे आहेत हे षटक कंप्लीट करण्यासाठी. 35 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. क्रमांक 4चं षटक घेऊन अक्षय पाटील सेकंड स्पेलमध्ये येत आहेत, कारण अक्षयने पहिल्या स्पेलमध्ये ज्यावेळेस गोलंदाजी केली होती त्यावेळेस 7 धावा तिकडे खर्च करत असताना 1 गडी बाद केलेला, त्यामुळे गोलंदाजी अक्षयची चांगली राहिलेली आहे. फलंदाज यश पाटील स्ट्रायकिंग एंडला आहेत. यश यांच्या नावात यश आहे आणि ते यश इथे फलंदाजीतून त्यांना झळकवता येईल का, चांगली फलंदाजी इथे करता येईल का, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कमी गतीने टाकला गेलेला चेंडू होता, यॉर्कर अटेम्प्ट होता. इथे 2 धावा खूप चपळाईने पूर्ण केल्या गेल्या आणि समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला जी प्रेक्षक गॅलरी आहे तिकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. ज्यावेळेस तुम्ही चांगलं काम करता त्यावेळेस तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप देणारी अनेक माणसं तुम्हाला भेटतील आणि इथे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा चपळाईने पूर्ण झाल्या आणि त्यांचं प्रोत्साहन लगेचच प्रेक्षकांनी वाढवलेलं आहे, समर्थकांनी वाढवलेलं आहे. एकूण धावा 37 अर्थात 37 आणि 2 गडी आतापर्यंत बाद. यावेळेस लॉफ्ट केलेला आहे, पायाचे चेंडू उंच आबाची उंची मोजण्यासाठी निघालाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर एक दर्जेदार झेल टिपला. फलंदाज यश पाटील बाद. आणि आज महाअंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलेला आपण पाहू शकाल. अक्षय पाटील येथे स्ट्रायकिंगला फलंदाज मोती. मोतीचा स्क्वेअर कट आहे, ऑन द राईज, फटका अत्यंत चांगला आहे, दर्जेदार आहे. क्रिकेटचं सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये मोतीने आल्या आल्या दाखवलेलं आहे. अनुभव हा माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये झालेल्या चुका कमी करण्यासाठी सहकार्य करत असतो, मदत करत असतो आणि मोतीकडे तो अनुभव आहे. तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये निश्चितच मोती इथे दाखवतोय.
रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी म्हणून त्यांना संबोधन मिळालेले आहे. आणि ही सगळी संबोधनं निश्चितच सिद्दीक भाबे सर त्याचबरोबर सुभाष झुमा सर यांच्या वतीने दिली गेलेली आहेत. तुम्हाला एखादं संबोधन जर लागलं तर तुम्ही त्या पद्धतीची कामगिरी केलेली असते म्हणून ते लागत असतं. आणि क्रिकेटचा चांगला अनुभव खरं तर सिद्दीक भाबे सर आहे. आणि त्या फलंदाजाला त्या गोलंदाजाला न्याहाळत असताना त्याच्या कामगिरीवर अचूक लक्ष ठेवतात आणि त्यांना ती नावं दिली जातात. इथे हा फटका सुद्धा दर्जेदार आपण पाहिला. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनमध्ये पुन्हा एकदा रिप्ले बघूया कशा पद्धतीने फटका सजवला गेलेला आहे. निहारने आतापर्यंत चकित करणारी फलंदाजी केलेली आहे. गोलंदाज करतील तर काय करतील, कारण जर तुम्ही उचळी दिली तरी सुद्धा स्विच त्याच पद्धतीने त्याच नियंत्रणामध्ये खेळतात. तुम्ही गती कमी केली तरी त्याच पद्धतीचा स्विच हिट ते मारतात. त्यामुळे निहारच्या विरोधात गोलंदाजी करणं आता थोडं आव्हानात्मक बनलेलं आहे. 42 धावा आतापर्यंत आहेत. गोलंदाज अक्षय पाटील वळतील. 3 गडी बाद झालेले आहेत. 33 धावांवर व्यक्तिगतरित्या खेळत आहेत निहार. इथे फुलं लेनचा चेंडू आहे. यॉर्कर शोधलाय, कमी गती. ऋतिक माई चौथा हिरवा 1116 संघाचे पुरस्कर्ते. आपणास विनंती समालोचन कक्षाशी संपर्क साधा. ऋतिक माई 42 ऑन दी बोर्ड. 42 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. इथेही स्विच केलेले आहे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाला पकडलंय परंतु पंचांचा एक हात समांतर आहे. याचा अर्थ काय? ही क्रिकेटची अनिश्चितता आहे. जिथे फलंदाज बाद होऊ शकले असते तिथे मात्र आता ते वाचलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच चर्चा केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये द्या. फलंदाजांना पाण्याची आवश्यकता आहे. अलीकडचं क्रिकेट हे प्रगत क्रिकेट आहे. त्याचबरोबर टेक्निकली साऊंड क्रिकेट आहे. त्या तंत्रज्ञानाचा वापर करत असताना इथे हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. नो बॉल. ओव्हर स्टेपिंग नो. यस. नो +2 म्हणजे 3 धावा निश्चितच त्या धावपलकावर इकडे जोडल्या जातील. ओमी केनी आपण समोर या. त्याचबरोबर कामतगर संघाचे संघनायक आपण ही आयोजकांबरोबर संपर्क साधा. कामतगर संघाचे संघनायक ओनली कॅप्टन. चला सामना सुरू ठेवा. क्षेत्ररक्षण सज्ज करा. फक्त संघ कर्णधार तुम्हाला विनंती आहे कामतगर संघाचे. इतर कोणीही संपर्क साधू नये विनंती असेल. सामना सुरू ठेवा. यस. सामन्याचा रिदम लॉस करू नका. सामना सुरू ठेवा. काही तांत्रिक मुद्दे आहेत त्याची चर्चा केली जाते. इतर दुसऱ्या कोणत्याही गोष्टी नाहीयेत. लक्षात घ्या. त्यामुळे सामना सुरू ठेवा. चौथा हिरवा 1116 दिवा कोळीवाडा क्षेत्ररक्षण सज्ज करा. ओमिकेनी
सामना सुरू ठेवा. यस, मॅच सुरू ठेवा. पंचेचाळीस धावा धावपलकावर आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. गोलंदाज अक्षय पाटील सेकंड स्पेल मध्ये आलेले आपण बघत आहोत. आणि या अगोदरचा चेंडू नो बॉल होता, म्हणजे येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. अक्षय तयार. मोहिल मात्र स्ट्रायकिंग एंडला. फुल टॉस आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. यावेळेस कनेक्शन तिथे देता आलं नव्हतं फलंदाजाला. आणि याच बरोबर या निर्धाव चेंडू सोबत हे षटक संपतंय. या स्पर्धेमध्ये निश्चितच सुकेशजी डाकी साहेब आपली उपस्थिती मिळाली, तुमचंही धन्यवाद. 4 षटकं संपली. एकूण धावा आपण पाहिलं तर ते आहेत 45 आणि 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. चला, क्रमांक 5वं षटक. 5चं षटक मैदानाच्या आतमध्ये लगेचच आपल्याला मार्गस्थ करावं लागेल. "45 on the board with the loss of 3 wickets after 4 overs. Mohil Mhatre is playing on 35 while facing 15 deliveries. What a great inning by Mohil Mhatre." मोहिल मात्रे आग ओकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. आणि शेवटच्या षटकामध्ये पाहायचे कशी फलंदाजी राहील. कारण धावपलकाचा वेग जर आपण पाहिला तर तो आत्तापर्यंत जितका हवा आहे, म्हणजे 11.20-25 ची धावगती आतापर्यंत राखली गेलेली आहे. सुरुवात चांगली झाली होती, परंतु धावपलकाला वेग तितका देता आलेला नाही. सरासरी 11-12 ची तिथेच खेळून राहिलेली आहे. तेच आकडे आपल्याला सरासरीचे आतापर्यंत पाहायला मिळालेले आहेत. चंद्रकांत पाटील, क्रमांक 5चं षटक. मोतीसाठी यावेळेस पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे, परंतु काही करू शकत नाही. षटकार. काय फटका इथे फलंदाजाने आपल्याला दाखवला. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूया. अत्यंत महत्वाचा षटकार आला, हे तितकंच खरं आहे. टायमिंग फार चांगलं मिळालं. फ्लॅट चेंडू निघून गेला. आणि ही खरं तर बऱ्याचदा चर्चा होत असते. ज्या ज्या वेळेस चेंडू फ्लॅट जातो त्यावेळेस त्याला अंतर मिळतं, आणि गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेला होता. खेचून मारलं होतं फलंदाज मोतीनं, आणि हा षटकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या असतील 51, अर्थात 51. आता ह्या धावपलकाला गती मिळत चाललेली आहे. पाहायचंय उर्वरित 5 चेंडूंवर किती धावा येतील, त्यावरून टार्गेट सेट केलं जाईल. यावेळेस त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पायांमध्ये फार जास्तीचं अंतर दिलं होतं, वेट ट्रान्सफर केला होता, परंतु ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर चेंडूपहीचा संपर्क झाला नाही. 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा आहेत. या 17तील 4 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. पुढे सरसावले, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले. हॉरिझॉन्टल बॅट शॉट आडव्या बॅटने व्ही शेप मध्ये फटका आलेला आपण पाहिला. डीप मधून क्षेत्ररक्षक समोर आले, चेंडू अडवला, फेकी झाली, 2 धावा मिळाल्या. वेस्टर्न कल्चर आपण अडॉप्ट केलेलं आहे, आणि मला असं वाटतं वेस्टर्न क्लायमेट सुद्धा भाबेसर आपल्याकडे येत चाललेलं आहे. अलीकडचं हवामान त्याचा अंदाज कोणी देऊ शकत नाही असं बनलेलं आहे. इथे ड्राईव्ह केलाय. 2 धावा निश्चितच मिळतील. चांगलं क्रिकेट खेळतायत. 1 षटकार आला, त्यानंतर इथे दुहेरी धावांवर भर दिला जातो. क्रिकेट असंच असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्ही चौकार षटकार शोधू शकत नाही. अशा वेळेस तुम्हाला ऑन द मेरिट ऑफ द बॉल खेळायचं असतं, आणि तेच केलंय. अनुभव चांगला वापरलाय मोतीनं आतापर्यंत. रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी म्हणून त्यांना संबोधन लागलेले आहे. या गोष्टीवर सुद्धा आम्ही चर्चा करत होतो. एखाद्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं दान केलं असेल तरच त्याला दानशूर म्हणू आपण, अन्यथा म्हणणार नाहीत. जसं क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की षटकारांचे कोणतेही रेकॉर्ड तुम्ही चेक करा, तिथे रोहित शर्माचं नाव असतं, आणि म्हणून त्याला हिटमॅन असं म्हटलं जातं. चंद्रकांत पाटील 55 धावा आहेत धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ शेष. यष्टीरक्षक अत्यंत चांगली कामगिरी करतायत, आणि इथे फलंदाज मोती समोर आले होते. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक, पुढे सरसावले, पावलांचा वापर केला, फिरकी
फिरकी घेणारा चेंडू आपण पाहिला, थोडा चेंडू वळला होता. चेंडूवर ज्यावेळेस थोडं वळण मिळतं ना त्यावेळेस ते अत्यंत घातक असतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. पाहिजे शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाणं बाकी आहे. फलंदाज चला लवकरात लवकर शेवटच्या चेंडूसाठी खरं तर पाहायचं आहे. एक चेंडू खेळण्याची संधी मिळेल या फलंदाजाला, परंतु इथे एखादा चौकार षटकार आला तर मात्र त्याने त्याचं काम योग्य रीतीने केलेलं आहे असं आपण म्हणूयात. पाहायचंय काय घडणार आहे. 55 धावा आहेत धावपलकावर, 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. हा सामना सेमीमध्ये घेऊन जाणारा सामना आहे, म्हणून दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा, अनन्यसाधारण महत्त्व असणारा सामना आहे. ही स्पर्धा पाहता पाहता 7व्या दिवसामध्ये येऊन ठेपली. या स्पर्धेने आतापर्यंत अनेक समालोचक तुम्हाला दिलेले आहेत, ज्यामध्ये सिद्दीक भावे सरांना तुम्ही ऐकलं, त्याचबरोबर डॉक्टर गवळी सरांना तुम्ही ऐकलं, ओमकार शेट्टी सर आमच्याबरोबर सातत्याने जोडले आहेत. कालच्या रजनीमध्ये अजय घरत सर होते, सुभाष धुमाळ सर यांनाही तुम्ही ऐकता, त्याचबरोबर आमचे काळराम केणी सर यांचंही समालोचन तुम्ही ऐकलेलं आहे. गोलंदाज तयार. त्याचबरोबर रायगडची बुलंद तोप मच्छिंद्र पाटील सर यांनाही तुम्ही ऐकलेलं आहे. सुनील पवार सरांनाही एका रजनीमध्ये आपण अनुभवलं. शेवटचा चेंडू होता, त्यावर एकही धाव आलेली नाही आणि याचबरोबर हे सत्र इथे संपलेलं आहे, ज्यामध्ये धावा आपण जमलेल्या पाहिल्या. यस पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईडसाठी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. रेफरल कॉल आहे शेवटच्या चेंडूसाठी. 40+ यानंतर सामना खेळवला जाईल. मिरस्पोर्ट भरोडी संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर, संजय मनेरा. आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपण टॉस करणार आहोत. सुधाकर केनी यांचे शुभ हस्ते आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर 40+ क्रिकेटचा महासंग्राम, अनुभवाचं क्रिकेट तुम्हाला निश्चितच अनुभवायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. याचबरोबर पहिलं सत्र संपलं, ज्यामध्ये धावा बनलेल्या आहेत 55. 4 गडी बाद झाले. मोहिल मात्रेनं फार चांगलं प्रभावित केलं आणि त्याच्या एकट्याच्या फलंदाजीच्या जीवावर, जोरावर हे धावपलक उभारलं गेलेलं आहे. 56 धावांचं टार्गेट असेल निर्धारित. 5 षटकांमध्ये पाहायचंय दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल, हा रनचेस कसा असेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार झालेले आहेत. व्हॉइस ऑफ ठाणे महाराष्ट्र सिद्दीक भावे सर. खूप खूप धन्यवाद सुनील शेलके सर, सिद्दीक भावे, ओमकार शेट्टे. तर 40+ दोन्ही संघाचे संघनायक आपण यायचं आहे. संजयजी मनेरे आपण 40+ फॉर्मॅटचा सेमीफायनल सामना आपण पाहतोय. सुधाकर केनी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक उडवली जाईल. 4 ओव्हरचा सामना असेल. छापा आणि काटा असं नाण्याचं स्वरूप आहे. अगेन्स्ट छापा आलेल्या आणि नाणेफेकी A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाच्या बाजूने लागलेली आहे. सुधाकर आपण बसून घ्यायचं आहे. संजय मनेरा आपण नाणेफेकी जिंकलात, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. नक्की चालू हंगामाचा विचार केला तर तिसरी स्पर्धा आपण खेळताय. अजूनपर्यंत आपल्याला कामगिरी चांगली राहिली, मात्र अंतिम विजेतेपद पटकावता आलं नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कसे पाहताय? या टुर्नामेंटमध्ये प्रयत्न करू यश घ्यायचा. नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्यामागचा उद्देश आहे. कमीत कमी वातावरण जरा ढगाळ आहे, या वातावरणामध्ये काही होऊ शकतो म्हणून क्षेत्ररक्षण घेतलं. नक्कीच आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तर सचिन पाटील मिरस्पोर्ट भरोडी या संघ नायकासाठी चालू हंगामाचा आपण विचार केला तर चांगला राहिला आहे. चाचणी स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक, दमन दौरा 2रा क्रमांक आणि तिसरी स्पर्धा खेळतोय स्वर्गीय कबीर निर्माल. नाणेफेकी हरलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. जर आपण नाणेफेकी जिंकली तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण झेलायचं असलं, पण आता जास्तीत जास्त रन्स आम्ही बनवायचा प्रयत्न करू. कशी वाटली स्वर्गीय कबीर निर्माल 2023ची स्पर्धा? खूप छान वाटली आणि आम्हाला संधी दिली त्याबद्दल दादांचे धन्यवाद मानतो. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघनायकांना विजयासाठी शुभेच्छा आहेत. तर मित्रांनो 40+ फॉर्मॅटच्या सेमीफायनल सामन्याची नाणेफेकी झालेली आहे आणि A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाचे संघनायक संजय मनेरा यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. तर फलंदाजीसाठी मिरस्पोर्ट भरोडी या संघाला आमंत्रित केलेले आहे. मी आपल्याला घेऊन चालतोय. चालू सामन्याचं धावतं समालोचन करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज झाल्यात व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीक भावे. धन्यवाद
कालीराम केनी साहब, धन्यवाद सुनील शिल्के साहब। दोस्तों, बहुत सुहानी शाम आप सभी के नाम। गणेश केनी की ये शाम आप सभी के नाम, साहिल केनी की ये शाम आप सभी के नाम, मानकोली की ये शाम आप सभी के नाम। काम से याद आया, शाम में फुरकत निखार दोगे क्या? कोई सुबह बहार दोगे क्या? और अपनी तलवार सी निगाहों को मेरे दिल में उतार दोगे क्या? स्वागत है इस सुहानी शाम में। लक्ष्य रखा है नरेश मात्रे, जॉली नाना, फेम टीम जॉली स्पोर्ट कामतगढ़ ने 56 रनों का चौथा हिड़वा दीवा कोलीवाड़ा के सामने। एक ऐसा टोटल है जहां पर गेंदबाज, क्योंकि जॉली की गेंदबाजी को हमने देखा, आरसीसी पेट को 22 पे उन्होंने रोका था, लेकिन जहां तक दीवा कोलीवाड़ा का ताल्लुक है, ओमी केनी वन ऑफ द डेंजरस प्लेयर। पिछले 3 में से 2 मैन ऑफ द मैच ओमी के नाम रहे। खेल की शुरुआत होती भी रिकॉग्नाइज पैर ओमी केनी और उनके साथ तुषार पाटिल। खेल की शुरुआत होती भी 30 गेंदे 56 रन। आस्किंग रन रेट को हम देखें तो लगभग 11.20 का है। गेंदबाजी में देखना है किसको मोर्चे पे लगाया जाता है। आज धनराज पे बहुत नजर रहेंगी, वन ऑफ द फास्ट एंड फ्यूरियस बॉलर इन दिस सीजन। रितेश, टीम के कैप्टन रितेश धुमाल गेंदबाजी के लिए सामना करेंगे ओमी केनी। ये बैटल सबसे अच्छा बैटल है। फील्ड की जमावट देखिए, पॉइंट को सीधा रखा है, कवर है, मिड ऑफ स्टैटिश है, भिवंडी के रिकी पॉइंटिंग, मिड ऑन पे धनराज हैं, शॉर्ट फाइन लेके, शॉर्ट थर्मेन है, स्क्वायर लेके। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है, एक खिलाड़ी काउ कॉर्नर में है और एक खिलाड़ी को हम देखते हैं तो डीप एक्स्ट्रा कवर में। बिल्कुल ओमी केनी का अभ्यास करके आई है जॉली स्पोर्ट कामतगढ़। रितेश से काफ़ी उम्मीदें हैं। रितेश धुमाल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया। वाइट से शुरुआत होती हुई चौथा हिरवा दीवा कोलीवाड़ा की। 1 रन बिना किसी विकेट के। लक्ष्य है 56 रनों का, अब तक 56। उनकी भी शुरुआत वाइट से हुई थी। आज आसमान में काफी बादल छाए हुए हैं। इस मर्तबा गेंद आसमान में खड़ी रह गई है। धनराज नीचे, बड़ी विकेट, और ये शोर उभरता हुआ स्टैंड से जॉली के सपोर्टर्स का। व्हाट अ विकेट! स्टंप के बाहर रखकर गेंदों को उसमें कामयाब हुए, क्योंकि उनको पता था ओमी केनी ऑन इस साइड पे खेलना चाहते हैं। रनों की रंगोली सजाने वाले बैट्समैन 0 पे आउट। 1 रन 1 विकेट, सबसे प्राइजलेस विकेट हासिल किए टीम के कैप्टन रितेश धुमाल ने। नए बैट्समैन बल्लेबाजी को आते हुए बाएं हाथ के गिरीश सावंत, पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी की थी। ऐसा नहीं कि दीवा कोलीवाड़ा के पास बल्लेबाजों की कमी है, लेकिन की ऑफ सक्सेस हम देखते हैं तो उम्मीद जब भी चले दीवा कोलीवाड़ा मैच जीती।
रितेश धुमाल, जॉली के काफी तीखे तेवर। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए बैट्समैन गिरीश सावंत के लिए वही फील्ड रखा गया है। फील्डिंग में कोई तब्दीली नहीं। बहुत बढ़िया कैच पकड़ा था धनराज ने। स्क्वायर कैच इतने आसान नहीं रहते हैं दबाव वाले मैच में। कट करने की कोशिश, तेज तर्रार निकल गई बल्ले के करीब से। क्या बॉलिंग कर रहे पहले ओवर में टीम के कैप्टन रितेश धुमाल। हमारे भाइयों और पूरा के पूरा स्टैंड जॉली के सपोर्टर से भरा हुआ है। सभी का हार्दिक स्वागत। नरेश मात्रे, जॉली नाना फेम टीम है। उछाल दिया इस मर्तबा, करारा जवाब तीर कमान से जा मिला आसमान से। चंद्रयान की यात्रा पे भेज दिया है 6 रन। देखिए, वैसे भी मैं बहुत फेमस क्रिकेटर रह चुका, ऑलराउंडर था, और मेरे नाम जो कीर्तिमान है वो अब तक टूटा भी नहीं है। मापोली में 4 गेंदों में 4 बल्लेबाज बोल्ड किए थे। ये देखिए क्या गजब का शॉट है, बॉटम एंड का लाजवाब इस्तेमाल। 6 रन। एक बात सुनिए साहिल केनी और ऑर्गेनाइजिंग कमेटी की, पहले मैच से जो खिलाड़ी 14 का हमें स्क्वाड दिया था वही खिलाड़ी खेलेंगे हर टीम में। वो खेल सकते हैं अथवा उसके कोई नहीं। ये शो ही आपका है। हुक करने की कोशिश बल्ले पे आई नहीं, लेकिन किस्मत रही कि दूर रह गए फाइन लेग के फील्डर। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट। देखिए, सभी टीमों से रिक्वेस्ट है कि जो आपने फोटोज दिए थे हमें 14 खिलाड़ियों के, उसमें से जो पहले से खेल रहे हैं वही खेलेंगे। यस, जो 15 का लॉट दिया था उसमें से जो टीमें जो खिलाड़ी है वहीं खेलेंगे, और बकौल हमारे कमेटी के वहीं खेल रहे हैं। खेल की शुरुआत होती हुई ये खिलाड़ी बहुत खास है, गिरीश सावंत। हालांकि तुषार पाटिल ने एक अच्छी बारी खेली है। आस्किंग रन रेट जो था वो 11.20 का था, रन बने 8। ओ बढ़िया गेंद, क्या गेंद थी। टिप्पा खाने के बाद तेज कटी डॉट गेंद। आधा जॉली आधा कामतगर यहाँ है। अगर टीम आगे बढ़ी तो पूरा कामतगर यहाँ देखेंगे हम। ये जुनून है कामतगर वालों का। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए बढ़िया गेंद, अपील कोर्ट बिहाइंड की और आउट। बहुत बड़ी विकेट। और हम आपको लिए चलते हैं सुनील शिल्के के पास। या स्पर्धेत पहिल्या दिवसापासून खरं तर एक नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला होता की जर कोणत्याही खेळाडूवर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला ऑब्जेक्शन असेल, आक्षेप असेल, तर तो सामन्याचा निकाल लागण्याच्या आतमध्ये म्हणजे लागेपर्यंत तुम्ही तो घेऊ शकता। कोणत्याही पद्धतीचा आक्षेप आयोजन कमिटी स्वीकारणार नाही। अगदी पहिल्या रात्रीपासून आम्ही ही सूचना तुम्हाला देत होतो आणि म्हणून सामना संपण्याच्या अगोदर
तो ऑब्जेक्शन तो आक्षेप तुम्हाला नोंदवणं बंधनकारक आहे. त्यानंतर कोणत्याही पद्धतीचं ऑब्जेक्शन स्वीकारलं जाणार नाही, लक्षात घ्या. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सुनील. 4 ओवर में 48 रन चाहिए. अब जो आस्किंग रन रेट है वो 12 को छू रहा है. गेंदबाजी में तालुका क्रिकेट के सबसे फास्ट और फ्यूरियस गेंदबाज धनराज को बुलाया गया है. धनराज गुल्ला पिल्ले सबसे तेज गेंदबाज हैं भिवंडी तालुका क्रिकेट में. यासिर शेख, धनराज, ये वो नाम है. किरण पाटिल, धनराज. पहली गेंद मिस डायरेक्टेड यॉर्कर फुल पे लिया, ड्राइव किया, 1 रन. स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 9 रन 2 विकेट. 9 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. गेंदबाजी कर रहे हैं धनराज गुल्ला पिल्ले. सामना करेंगे बैट्समैन साहिल नाइक. ये खिलाड़ी बहुत खास है, बॉटम एंड का बहुत ज़बरदस्त इस्तेमाल करता है, युवा ऑलराउंडर है. सामना करें धनराज का. पटकी भी गेंद बैकफुट पे गए, पुल किया गैप में, गेंद तेज आउटफील्ड पे जा रही है, मिड विकेट बाउंड्री पर. 4 रन. लाजवाब. 4 रन. ये जोड़ी A1 जोड़ी है दीवा कोलीवाड़ा की, जो इस वक्त पिच पर है. धनराज. ओ व्हाट अ बॉल. स्विंगिंग यॉर्कर, टो क्रैशर, आउट LBW. ये मेरे ख्याल से अब तक की कबीर निर्मल में ये दूसरी अच्छी गेंद है. एक गेंद वो थी जब सूरज केने को बोल्ड किया था शहबाज शेख ने RCC पेट के. दिस इज द बेस्ट डिलीवरी, टो क्रैशर. इतनी तेज गेंद थी कि बल्ला भी नीचे नहीं कर पाए थे. धनराज पिल्ले. धनराज. ओ व्हाट अ बॉल. कान के पास से चिम म्यूजिक सुनाती हुई गेंद पहुंची थी. नेस्टी बाउंसर. अंपायर ने कह दिया 1 फॉर द ओवर. नहीं, अच्छा बाउंसर था. धनराज पिल्ले के पास रफ्तार इतनी है कि आप उसको बैकफुट पे इतने आसानी से खेल भी नहीं सकते. नरेश मात्रे साहब इस वक्त टेलीविजन सेट पे हैं, जॉली नाना के नाम से मशहूर हैं. फिर यॉर्कर, अपील होती भी, यॉर्कर पे फिर अपील. क्या बॉलिंग करें. दिस इज द फास्ट एंड high quality bowling from Dhanraj. You can see their
लवली बॉल इन इट। अच्छा निर्णय अंपायर का। अंपायर मुन्ना पठान एक ऐसे अंपायर हैं जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं, और इस तरह के अपील वो अपनी ज़िंदगी में लगभग 2 से 3 हज़ार मरतबा झेल चुके हैं। बल्ले के अंदर लगी थी, पहले बाउंस पे पहुंची थी विकेट कीपर राकेश चौधरी के पास, लेकिन बॉलिंग बहुत ही कातिलाना हो रही है जॉली स्पोर्ट कामतकर की तरफ से। 13 रन 3 विकेट। अब 19 गेंदों में 43 चाहिए। धनराज गुल्ले पिल्ले इस मरतबा निकाल दिया है, कोई खिलाड़ी नहीं है। गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। फाइन लेग ऊपर खड़ा था और आपने गेंद कर दी लेग स्टंप पर। दिल गलती कर बैठे तो फिर गफ्फारा है, लेकिन गेंदबाज गलती कर बैठे तो खसारा है। कैप्टन को आके मिलना है सिर्फ जॉली स्पोर्ट कामत करके, सिर्फ कैप्टन आएंगे। 2 ओवर की समाप्ति, रन बने 17, विकेटें गिरी है 3। 18 गेंदों में 39 रन चाहिए। नरेश कड़ो कमाल की स्कोरिंग कर रहे हैं, कमाल का कलर कॉम्बिनेशन स्कोरिंग में दे रहे हैं, और अल्पेश गायकवाड की तो बात अलग है। 5 कलर के पेन लेकर जिंदगी रंगीन कर रहे हैं। मैच अभी भी बराबरी पे चल रहा है, क्योंकि बैट्समैन गिरीश सावंत जब तक रहेंगे उम्मीदें जिंदा रहेंगी। बॉलिंग को हम देखते हैं तो पहले ओवर में रितेश धुमाल ने 8 रन दिए, 2 विकेटें ली। धनराज ने 9 रन देकर 1 विकेट लिया। 5 अच्छी गेंदें की, लेकिन 1 खराब गेंद। खेल की खेल की शुरुआत करना है ऑन फील्ड अंपायर। ये अंपायरिंग की A1 जोड़ी है, जय पवार और मुन्ना पठान, जबकि A1 जोड़ी ओरिजिनल खेलने जा रही है अगले इसमें। देखिए 2 A1 जोड़ियां हैं जिनको हम ओरिजिनल कहेंगे। एक तो लेजेंड ऑफ भिंडी विलास सर और उनकी धर्मपत्नी, और एक शुकेश डाकी और नीलेश पाटिल। ये 2 A1 जोड़ियां हैं। आज बादल धीरे धीरे काफी गहरे हो रहे हैं। अगला मुकाबला सेमीफाइनल मुकाबला 40+ से A1 जोड़ी सिद्धिविनायक अंजूर ने टॉस जीता है और मीर स्पोर्ट बड़ोडी को बल्लेबाजी की दावत दी है। स्वागत है आपका। सुहानी शाम, आसमान में बादल छाए हुए, ठंडी हवा के झोंके बह रहे हैं। आइडियल क्रिकेट क्लाइमेट आप देख रहे हैं श्री गुरुदत्त चौटा हिरवा कीड़ा नगरी मानकोली भिवंडी में। खेल की शुरुआत होती हुई कप्तान कंटिन्यू है, नहीं मोहिल मात्रे को कामतगर एक्सप्रेस को बुलाया गया है। मोहिल मात्रे सामना करेंगे गिरीश सावंत। ये खिलाड़ी बहुत खास है। सामने की ओर क्या सिक्सर लगाया था उन्होंने। मोहिल मात्रे राइट आर्म राउंड स्टंप्स, तेज गेंद रिवर्स खेला है और गेंद निकल गई है इस वक्त थर्ड मैन बाउंड्री पर। 4 रन। जो काम मोहिल मात्रे ने किया था उसी को दौड़ा रहे सावंत। इस चौके की मदद से स्कोर आगे सरकता हुआ 21 रन 3 विकेट।
मोहिल मात्रे ने जो 39 रन 35 रन बनाए उसमें कई रिवर्स थे। मोहिल मात्रे, कामतकर एक्सप्रेस, सावंत के लिए सीधा खेला हवा में। ओ माय गॉड, बहुत बढ़िया कोशिश थी लेकिन क्या छूटा, सपना टूटा और 2 रन भी आए। ये बहुत अच्छा मौका आया था सावंत को आउट करने का। ये देखिए, हालांकि मुश्किल अवसर था लेकिन आप जब बड़ा मुकाबला खेलते हैं तो आपको फुल में कन्वर्ट करना होता है। जीवन दान मिला है वहां पर गिरीश सावंत को। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन। ये सरदर्द बन सकता है। कैच, स्विंग करने की कोशिश, बढ़िया गेंद, थोड़ी नीची भी रही थी, कम उछाल था इस गेंद पर। ओमी हमसे जुड़ते हुए ओमकार शेट्टे आज गिरे विद गिरे हैं। स्विंग किया है, फिर हवा में, इस मर्तबा गलती नहीं, गिरीश सावंत आउट। ये देखिए, बहुत बड़ी विकेट। गिरीश सावंत लॉन्ग ऑन पे खेलना चाहते थे, थोड़ा शॉट को जल्दी जमाया और गेंद सीधी लॉन्ग ऑन पे कप्तान के हाथ में। वेल डन। चौथा विकेट गिरता हुआ यहां पर चौथा इरवा दीवा कोलीवाड़ा का। 23 रन 4 विकेट। लियोन डीजे, हमारे तुम्हारे सबके प्यारी केनी ने वाकई में, ये है सुरों की क्यारी, नाम है प्यारी केनी। बहुत अच्छा वाइस समय दिया है पूरे इस स्पर्धा में। 14 गेंदों में 33 रन चाहिए। नए बैट्समैन बल्लेबाजी को रितेश मडवी आए हैं। मोहिल मात्रे ने आखिर चलता कर दिया। हालांकि कैच ज़्यादा महंगा नहीं पड़ा, जिस तरह वर्ल्ड कप में शमी के हाथों से कैच छूटा था विलियमसन का और उसके बाद वो आउट हुए थे। तेज गेंद, कड़क शॉट है, स्टैंड में 6 रन, आते ही उड़ाया, 6 रन। उनतीस पे क्या शॉट खेला है मोहिल मात्रे, ईच, लेकिन नहीं लपक पाए राकेश। कोशिश बहुत बढ़िया थी वहां पर। अब 12 गेंदे और 26 रन। ओमी क्या कहेंगे? मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये, मात्र या मॅचमध्ये अजून एक महत्त्वाची सूचना दोन्ही कॅप्टन्सला, दोन्ही टीम्सच्या पाठीराख्यांना, अकॉर्डिंग टू रूल ज्यावेळी या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी होता, तुमचे जे प्लेइंगचं स्क्वॉड जर तुमच्या संघटनेअंतर्गत म्हणजे नवी मुंबईची टीम आहे दिवा कोळीवाडा, तिथे जर तुमचा तो स्क्वॉड खेळला असेल, तुम्ही इथे ते प्लेयर्स खेळू शकता. कामतघर जर तुमची ती टीम भिवंडी स्क्वॉडमध्ये खेळते, ती टीम तुम्ही ऑल ओव्हर या टुर्नामेंटमध्ये खेळू शकता. आणि राहिली गोष्ट, ज्यावेळी तुम्ही ऑब्जेक्ट करता एखाद्या प्लेअरवरती, तुम्हाला त्या प्लेयरची पूर्ण इन्फो माहिती असेल आणि त्या सोबतीनं अगदी तुम्ही ते प्रूव्ह करत असाल आणि मॅचचा पहिला बॉल पडण्याआधी तच तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचं आहे. आणि एकदा का मॅच सुरू झाली मग कोणती टीम बॅन किंवा कोणत्याही टीमवरती ऑब्जेक्ट स्वीकारला जाणार नाही. हा आयोजकांचा एक महत्त्वाचा मेसेज आम्ही दोन्ही टीमपर्यंत पोहोचवतो. थँक्यू. 12 गेंदे 26 रन, सबसे कीमती ओवर, और वो डालने के लिए जा रहे धनराज। धनराज ने जब साहिल नाइक को आउट किया था लेट कबीर निर्मल ट्रॉफी की, वो सबसे खूबसूरत गेंद थी, स्विंगिंग यॉर्कर, टो क्रेशर थी। 12 गेंदे 26 रन। व्हाट अ मैच।
धनराज, ये ओवर बहुत ही कीमती ओवर है। सामना करेंगे बैट्समैन रितेश मडवी। 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 2 गेंदों का सामना किया है। धनराज चले, ओ फिर यॉर्कर, फिर बोल्ड। आज तो यॉर्कर किंग बन गए धनराज। मानो कोई कॉइन रखा है जिसपे गेंदों को पिच कर रहे हैं धनराज। 9 गेंदे 24 रन, 9 balls and 24 needing to victory. धनराज राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए ओ कितनी रफ्तार है उनके पास कि बल्लेबाज फुल टॉस पे बीट हुए। इसे कहते हैं रफ्तार में गिरफ्तार करना। देखिए रफ्तार में आप गिरफ्तार हो जाए तो ठीक है ओमी, जुल्फों में गिरफ्तार मत होइए, वरना निकलने का रास्ता नहीं रहता है। 8 गेंदे 24 रन। व्हाट अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम धनराज। धनराज मुड़ते हुए, फिर जड़ में गेंद। ओमी पूछना चाहूंगा इस गेंदबाजी के बारे में। हाई क्वालिटी यॉर्कर किंग धनराज। ना मागचे काही दिवस अगदी इंजरी फेस करत होता, त्यानंतर तो मैदानावरती आला आणि आता जखमी वाघ परत आल्यानंतर KGF मध्ये एक वाक्य आहे सर, घायल शेर की सांसें उसके दाढ़ से भी ज्यादा खतरनाक होती है, आणि ती बॉलिंग सध्या धनराज करतोय आणि कामतगर खुश आहे। 7 बॉल 23 ची गरज आहे। और वो क्या है कि वाघ जखमी पण झाला ते गप नाही बसत। अगदी मैदानावरती आलाय आणि सध्या तो डरकाळी फोडतोय, कारण त्याला माहिती आहे कामतगरचा विश्वास आहे धनराजच्या गोलंदाजीवरती। 12 बॉल 26 ची मॅच होती, 5 बॉल मध्ये 3 दिलेत, 1 विकेट काढली आहे, बट अजूनही मॅच संपली नाहीये। CHM 1166 कमबॅक करू शकतीये। शेवटच्या षटकामध्ये या टीमनं 23 चेस केलेत, हे विसरून चालणार नाहीये। 7 गेंदे 23 रन। धनराज इस मरतबा ओवर पिच गेंद थी, ड्राइव किया, भिवंडी के रिकी पॉइंटिंग पीछे, मोती 1 से ज्यादा कुछ भी नहीं। अब 6 गेंदों में 22 रन चाहिए और एक ही चारा रह गया है। चौटा इरवा दीवा कोलीवाड़ा के सामने, हिट आउट और गेट आउट। धनराज का बॉलिंग एनालिसिस देखिए, 2 ओवर किए धनराज ने, कुल मिलाकर
13 रन दिए और 2 विकेट लिए, और 12 गेंदों में 10 गेंदें तो यॉर्कर थी, यॉर्कर किंग धनराज. तर आमचे फ्रंट लाईट थोडासा वेळात ऑन होतील. आमचे जनरेटर ऑपरेटर राजू दादा चौधरी, आपण कुठे असाल? आपण थोडाच वेळात येऊन जनरेटर वॅन ऑन करायची आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रन्स करायच्यात मैदानावरती 22. बॉलिंग कार्डवरती आपण बॉलर्सचा दबदबा जरूर पाहताय. सुरुवातीला 8 धावा देत 2 विकेट्स काढल्या. रितेश धुमाळला मॅच मध्ये आणलं, बट मैदानावरती आज जी बॅटिंग केली ना या टीमचा ट्रम्प कार्ड मोहिल म्हात्रे ती लाजवाब होती. त्यांना बनवलेल्या 35 धावा, त्यानंतर इम्पॅक्टफुल टार्गेट मैदानावरती सेट झालं. आता 6 बॉल मैदानावरती जितेन केने आणि अक्षय पाटील या रन्स बनवतील का, हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे बॅटिंग करणाऱ्या टीम समोर. आणि इथनं जर 6 बॉल मध्ये या चेस दिवा कोळीवाडा करते ना, तर या स्पर्धेतील सगळ्यात ग्लॅमर आणि हायलाइट राहणारी टीम दिवा कोळीवाडा बनेल. आणि या डिफेंड झाल्या तर एक मोठा टीम वर्कचा विजय असेल जॉली कामतगर या नावाचा. देखिए, अब तक तो बॉलिंग से सभी मैचेस जीते हैं, और ओम पाटिल 17 वर्षीय हैं, उनके हाथ में 22 रन बचाने के लिए दिए गए. फ्लड लाइट ऑन हो चुकी है क्योंकि आसमान में काफ़ी गहरे बादल हैं. सबसे बड़ी बात है कि पहले 2 मैचेस में ओम ने अपने गेंदबाजी से मैन ऑफ द मैच अवार्ड लिया था. बहुत ही प्रतिभाशाली गेंदबाज हैं, सन ऑफ अमोल पाटिल, द किंग ऑफ कामतगर. ओम सामना करेंगे उनका बैट्समैन जितेन केने. जितेन को जतन करना होंगे. पहली गेंद कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना, और आखिरकार जगलिंग एंड ड्रॉप बाय आई थिंक निहार मात्रे. नाही, इथनं देखील ही कॅच सुटली आहे ना, आशा मिळाली दिवा कोळीवाड्याला. कारण स्ट्राईकला कोण आलाय? अक्षय पाटील. अशा काही मॅचेस संपवण्याची या प्लेयर्सला सवय आहे. त्याला स्ट्राईक मिळणं म्हणजे पुन्हा एकदा संजीवनीचं काम आहे दिवा कोळीवाडा टीमसाठी. आणि या मिळालेल्या संधीचं सोनं मैदानावरती अक्षय पाटील करणार का, त्याकडे लक्ष आता नवी मुंबईकरांचं लागलंय. आधा कामतगर हमारे साथ है, बाईं ओर ओम पाटिल, राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए अक्षय पाटिल के लिए. ओ बढ़िया बाउंसर, लेकिन ज्यादा उठा, अंपायर ने वाइड घोषित दिया है. थोड़ा ऊंचा बाउंसर था, कंधे के जोर से अंपायर ने तुरंत ही कहा 1 फॉर दी ओवर. जेपी पैनल को आप अंपायरिंग देते हैं तो फिर आप आराम से बैठ जाते हैं. अंपायरिंग पैनल का वो नाम जो दुनिया में नाम कमा रहा है, ऑन फील्ड अंपायर महेंद्र एंड अंपायर मुन्ना पठान. अभी भी मैच में काफी कुछ बाकी है. फुल टॉस स्विंग किया, मिस टाइम, लेकिन गेंद फिर भी लॉन्ग ऑन के ऊपर 6 रन. इतना ताकत से खेला हुआ शॉट था अक्षय पाटिल का. नाही, आपण म्हणून तर जो झेल सोडलाय ना निहारनं, त्याची चर्चा या मॅच मध्ये हारल्या जिंकल्यानंतर देखील करावी लागेल. कारण मैदानावरती वर्ल्ड फिनिशर नवी मुंबईचा अक्षय पाटील अजूनही बॅटिंग करतोय. बिल्कुल, नवी मुंबई की बात की, कैच छोड़ने पे अगर कमेंटेटर दशरथ पाटिल रहे तो काफी कसरत होती है. 4 गेंदे 14 रन. व्हाट अ मैच. मैच में वापसी करती हुई चौथा हिरवा दिवा कोलीवाड़ा. अक्षय पाटिल दीवार बने हुए. ओम राइट आर्म ओवर द स्टंप्स. बढ़िया गेंद, इस मर्तबा गेंद मिड विकेट पे गई है. बढ़िया फील्डिंग है, क्या थ्रो पहुंचा है, रन आउट. अब अक्षय के पास स्ट्राइक भी नहीं है और 3 गेंदों में 13 चाहिए.
फंसते जा रहे हैं। लेकिन जहाँ तक ताल्लुक है चौथा हिरवा दीवा कोलीवाड़ा का, अक्षय पाटिल नॉन स्ट्राइक पे गए और नए बल्लेबाज को स्ट्राइक लेना है, ये प्लस पॉइंट जा रहा है जॉली स्पोर्ट कामतकर। नरेश मात्रे जिन्हें प्यार से जॉली नाना कहा जाता है, इस वक्त टेलीविजन सेट पे उनकी भी धड़कनें बढ़ी हुई है। 3-13 मॅच तितकी क्लोज आली आहे ना सर, मात्र विकेट 6 गेलेत, त्यामुळे जॉली थोडीशी स्ट्रॉंग झोन मध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता, कब बाजी पलट जाए, कब चीजें बदल जाए। ओह, लेग स्टंप को छोड़ दी भी गेंद, वाइट। 3 गेंदे 12 रन। ये देखिए क्या इन कटर गेंद की थी, लेकिन लाइन खराब थी, बहुत तेज अंदर की जानिब कटी थी। 3 गेंदे 12 रन। मुकाबला जबरदस्त चल रहा है। अभी तो सेमीफाइनल और फाइनल बाकी है, ये तो क्वार्टर की झांकी है। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए ओम पाटिल की गेंद, इस मरतबा फिर वाइड घोषित किया अंपायर ने। अब यह सही निर्णय अंपायर का। 3 गेंदे और रन चाहिए 11। धीरे धीरे मैच के जो पेच हैं वो फंसते जा रहे हैं। ये मैच बंद लिफाफे की तरह आगे बढ़ रहा है। बहरहाल दोनों टीमों ने बहुत अच्छा क्रिकेट खेला है। हालांकि 0 पे आउट होने के बाद होमी केनी की, गिरीश सावंत ने कमाल की बल्लेबाजी की। अक्षय नॉन स्ट्राइक पर सामना कर रहे हैं हर्षल पाटिल। 3 गेंदे 11 रन। व्हाट अ मैच। इस मरतबा अच्छी गेंद थी, ऑन ड्राइव किया है, रन नहीं लेंगे अक्षय। 2 गेंदे और कंपलसरी 10 रन, क्योंकि चेसिंग और ड्रेसिंग कंपलसरी है। मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। सर आपने कितनी बार ऐसे मुकाबले चेस होते हुए अपने करियर में देखे भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट में? देखिए वैसे भी हजारों मैचेस है, क्योंकि मेरा ये 995वां टूर्नामेंट है और मेरे हिसाब से ऐसे कट टू कट मैचेस हजारों हैं जिनको यहाँ एक साथ बयान करना मुश्किल है। लेकिन कुछ ऐसे मैचेस हैं जो अद्भुत रहे हैं, बड़े मैचेस। अक्षय को उड़ाया और गेंद सीधी स्टैंड में, 6 रन। अक्षय पाटिल ने कह दिया है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। कमजोर दिल वाले मैच से हट जाएं। ये मैच अब कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है। व्हाट अ मैच। म्हणून तर आपण म्हणालो ना, मागे जी कॅच ड्रॉप झाली तदनंतर अक्षयला स्ट्राईक मिळणं, त्यावेळी षटकार येणं आणि तदनंतर पुन्हा एकदा मैदानावरती 2 बॉल 10 ला अक्षय स्ट्राईक एंडला आला, षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि 1 बॉल 4 रनची गरज आहे। ये ताकत का पावर हाउस लगता है ये अक्षय पाटिल, जितनी ताकत झोंकता है शॉट में। 1 गेंद 4 रन। मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। व्हाट अ मैच। कमजोर दिल वाले हट जाए। दर्शक अपनी अब जगह पे खड़े हुए हैं। जो लोगों ने दांतों में उंगली रखी है वो दांतों में ही रहेंगी। पैसा उसूल मुकाबला। कहाँ है साहिल? साहिल केने हिट है आप। कहाँ है जिज्ञा दादा? हिट है। व्हाट अ मैच। थ्रिलिंग क्लाइमैक्स। ये मुकाबला ओम पाटिल वर्सेस अक्षय पाटिल है। आखिरी गेंद के साथ, और जश्न कोई भी टीम जब तक ना बनाए जब तक अंपायर का निर्णय ना आए। अक्षय पाटिल के लिए खेल दिया है। 1 रन। किनारे पे डूब गई, किनारे पे डूब गई। 1 रन से मैच जीता है। करण काटेकर का जश्न।
कॉन्ग्रेचुलेशन नरेश मात्रे, जॉली नाना, ये जश्न देखिए जॉली का। हार्ड लक ओमी 1 रन से मुकाबला हार गई। अभिनंदन। मैन ऑफ द मैच मोइल मात्रे, इट्स ओवर टू यू कालीराम केनी। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे सर। अभिनंदन जॉली कामतकर।